ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू, योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल। भारतीय हवाई दलाकडून आतापर्यंत ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार, भारतीय हवाई दलाची अधिकृत प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी 2 तासांपासून बैठक सुरू, अजित डोवालसह तिन्ही दलांचे प्रमुख बैठकीला उपस्थित। जैसलमेरमधील भटोडा गावात जिवंत स्फोटक आढळल्याची माहिती, जैसलमेर पोलीस घटनास्थळी दाखल, स्फोटक आढळलेल्या परिसरात जाण्यास नागरिकांना बंदी। काश्मीर वादात ट्रम्प यांची उडी घेण्याचा प्रयत्न, काश्मीरवर तोडगा निघू शकतो का हे पाहण्यासाठी भारत पाकच्या नेतृत्वाशी चर्चा करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य। जम्मू काश्मीर, पंजाबसह राजस्थान सीमेवरील परिस्थिती पूर्वपदावर, जैसलमेरमध्ये 3 दिवसांनंतर बाजारपेठा सुरळीत सुरू। अमृतसरमध्ये अद्यापही रेड अलर्ट, अनेक दुकानं बंद, रस्त्यावरची वर्दळ मंदावली, काही वेळापूर्वीच अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत। थोड्याच वेळात लखनौत ब्रह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीचं उद्घाटन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्घाटन करणार, प्रादेशिक औद्योगिक विकासाला धोरणात्मक चालना मिळणार। उद्या भारत आणि पाकचे डीजीएमओ चर्चा करणार, पाकशी दहशतवादाशिवाय इतर चर्चा होणार नाही, भारताची भूमिका, सूत्रांची माहिती, तर सिंधू करार आणि काश्मीरच्या प्रश्नांवर नव्याने चर्चा होईल, शरीफला आशा। भारतासोबत काश्मीर, सिंधू जल करार आणि दहशतवाद या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते। युद्धबंदीमुळे शांततेचा मार्ग निघत असेल तर स्वागत, पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफचं वक्तव्य। भारत पाक शस्त्रसंधीची घोषणा वॉशिंग्टन डीसीमधून कशी झाली, भारतानं शिमला कराराचा त्याग केला का, काँग्रेसच्या जयराम रमेश यांचा सवाल, संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यासह सर्वपक्षीय बैठकीची मागणीही। काश्मीरमधील आरएसपुरा सेक्टरमध्ये बीएसएफचे उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज शहीद, तर राजौरीमधील गोळीबारात हिमाचल प्रदेशचे सुभेदार मेजर पवन कुमार यांना वीरमरण। अटारी बॉर्डरवर सध्या तणावपूर्ण शांतता, बॉर्डरवर सध्या कोणालाही प्रवेश नाही, सुरक्षेच्या खबरदारीसाठी बीएसएफ जवान अलर्ट मोडवर। भारत पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई थांबवण्यावर एकमत, मात्र सिंधू जल करार स्थगितीचा भारताचा निर्णय कायम, 12 तारखेला डीजीएमओमध्ये केवळ युद्धासंदर्भात चर्चा होणार। सलग 3ऱ्या दिवशी सलाल धरणाचे दरवाजे उघडले, सलाल धरणाचे 5 दरवाजे उघडल्याची माहिती। युद्धविरामानंतर भारत आणि पाकिस्ताननं आपले हवाई क्षेत्र उघडले, पण भारत पाकमध्ये एकमेकांच्या विमानांना उड्डाण बंदी। कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच, पाकच्या युद्धविराम उल्लंघनानंतर क्रिकेटर वीरेंद्र सेहवागचं ट्विट। इस्रायलच्या गाझावरील हवाई हल्ल्यात 23 पॅलेस्टिनींचा मृत्यू, गाझा आरोग्य मंत्रालयानुसार युद्धात आतापर्यंत 52,800हून अधिक लोक मृत्युमुखी, तर 1 लाखांहून अधिक लोक जखमी। लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही निधी वळवला नाही, योजनेत काम करणाऱ्या अधिकाऱ्याची माहिती, निधी वळवल्याचा संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी केला होता दावा। मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पूजन होणार, कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांसह अन्य नेते उपस्थित राहणार। जालना जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई, 137 टँकरने पाणी पुरवठा, बदनापूर तालुक्यात सर्वाधिक 98 टँकरने पाणी पुरवठा सुरू। युनूस सरकारकडून बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या आवामी लीग पार्टीवर बंदी, दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत बंदी घालण्याचा निर्णय। यंदा मोसमी पाऊस नियोजित वेळेत भारतात दाखल होण्याची चिन्ह, केरळमध्ये 27 मे रोजी मोसमी पाऊस दाखल होण्याचा अंदाज। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा, उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय। 16 मे पासून आयपीएल पुन्हा सुरू होण्याची शक्यता, परिस्थिती सामान्य झाल्यानं धर्मशाळा वगळता